Hello friends, welcome in our ninth class and in subject science. In last video we have started our second topic of science second, that is the energy flow in an ecosystem. In that we see the different tropical region, the pyramidal structure of food chain and food web, also how the energy can transfer from one tropical level to another tropical level. In that, in last video, we have seen the different biogeochemical cycles. They involve the gaseous cycles and sedimentary cycles. And today, we are going to see a new topic of our chapter, that is the carbon cycle. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की हे जे बायोजिओकेमिकल सायकल आहे यामध्ये बायोलॉजिकल फॅक्टर्स म्हणजेच लिव्हिंग थिंग्स सर्क्युलेट होत असतात. जिओलॉजिकल्स मीन्स दे इन्व्हॉल्व रॉक, सॉइल्स, वेरियस मिनरल्स, मेटल्स. हे जे जिओलॉजिकल सायकल आहे यामध्ये आपण पाहतो की रॉक मध्ये कन्व्हर्जन होतं किंवा रॉकचं सॉइल मध्ये कन्व्हर्जन होतं. हे एक छोटीशी सायकल आहे. शिवाय केमिकल सायकल म्हणजे काय की यामध्ये जे काही फूड मटेरियल आहे म्हणजेच कार्बोहायड्रेट, फॅट, मिनरल्स, तर यांचं सुद्धा सायकल फॉर्मेशन होत असतं. आता कार्बन सायकल मध्ये आपण पाहिलं की हाऊ द कार्बन इज सर्क्युलेटेड इन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. मीन्स the cycling of carbon from the atmosphere to living organisms and after their death back to the atmosphere is called carbon cycle. Means simply carbon is circulated in biotic as well as abiotic factors. See in the picture. Suppose we start from the industry or various factories, means they evolve the carbon dioxide into the atmosphere. Also the industries as well as vehicles also they evolve the carbon dioxide into the atmosphere. Then this carbon dioxide again they are absorbed by the plants by the process of photosynthesis or respiration, and they use this atmospheric carbon dioxide, and that atmospheric carbon dioxide they convert into their glucose form and they evolve the oxygen into the atmosphere. Again this food material they are eaten by a certain animals like cow or others, and after the respiration of the animals they exist again carbon dioxide into the atmosphere, and this is a simple cyclic formation or cyclization of the carbon cycle. विद्यार्थी मित्रांनो, या कार्बन सायकल मध्ये आपण पाहिलं की बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स इन्व्हॉल्व आहेत. बायोटिक म्हणजेच काय तर लिव्हिंग म्हटलं आणि अबायोटिक म्हणजेच नॉन लिव्हिंग. जसं की इंडस्ट्री आहे, व्हेकल्स आहेत, यामधून बाहेर पडलेला जो स्मोक आहे यामधून आपण पाहिलं की कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअर मध्ये रिलीज होतो. हाच रिलीज झालेला कार्बन डायऑक्साईड प्लांट्स ॲब्सॉर्ब करतात त्यांचा रेस्पिरेशन प्रोसेस मध्ये आणि ऑक्सिजन ॲटमॉस्फिअर मध्ये रिलीज केला जातो. नंतर हा जो ऑक्सिजन आहे पुन्हा जे ॲनिमल्स आहेत तर ते ॲनिमल्स रेस्पिरेशनला यूज करतात आणि पुन्हा ॲटमॉस्फिअर मध्ये कार्बन डायऑक्साईड हा एक्झिस्ट केला जातो. ही एक सिंपली वन सायकल झाली कार्बनची. पण पहा सेकंड सायकल मध्ये सुद्धा सेम आहे की हा जो ॲटमॉस्फिअर मधला कार्बन डायऑक्साईड आहे प्लांट्स काय करणार ते यूज करतात. आता ॲटमॉस्फिअर मधला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो अबायोटिक आहे, म्हणजे काय नॉन लिव्हिंग आहे. ओके बरोबर, ॲटमॉस्फिअर मधला अबायोटिक आहे, पण तो का प्लांट्सने यूज केला की त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं बायोटिक, कारण त्यांनी त्याचं कन्वर्जन लिव्हिंग थिंग्स मध्ये केलं, म्हणजे कार्बोहायड्रेट्स असतील, फॅट असतील, ते फोटोसिंथेसिस प्रोसेस थ्रू. नंतर हे जे ग्लुकोज त्यांनी तयार केलेलं आहे किंवा जे ग्रीन ग्रास आहे, हर्बिवोर्स जे ॲनिमल्स आहेत तर ते काय करतील हे प्लांट्स खातील. आणि मग सपोज हा काव आपण कन्सिडर केला किंवा इतर जे ॲनिमल्स आहेत ते कावनं हा ग्रीन ग्रास खाल्ल्यानंतर त्यातला जो बायोटिक जो कार्बन आहे तर तो त्यांनी इनटेक केला. आफ्टर डेथ ऑफ दिस ॲनिमल्स they decompose, and again that decomposed material that converted into fossil fuels, and again fossil fuels burn, they exist carbon dioxide. जेव्हा हे ॲनिमल
हे ग्रीन प्लांट्स खातील, ग्रीन ग्रास खातील, त्यावेळी तो कार्बन त्यांच्या बॉडीमध्ये जाईल. मात्र हे ॲनिमल डेड झाल्यानंतर त्यांचं पुन्हा डिकम्पोजिशन होतं मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्याने, त्याचं कन्वर्जन फॉसिल फ्यूलमध्ये होतं आणि पुन्हा का फॉसिल फ्यूल या व्हेकल्समध्ये यूज केले किंवा इंडस्ट्रीमध्ये यूज केले तर पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन डायऑक्साईड हा रिलीज केला जातो. तर अशा इथे छोटे छोटे 2 सायकल्स आपण पाहिलेले आहेत पहा. Then the abiotic carbon atoms are circulated and cycled into biotic form mainly through the photosynthesis and respiration. म्हणजे इथे आपण पाहिले की कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो कशा पद्धतीने या फोटोसिंथेसिस प्रोसेस थ्रू हा सर्क्युलेट होत असतो. ओके, द सिंपल कार्बन सायकल. नेक्स्ट बघ, डू यू नो, यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत पहा, आपण ते पाहूयात जे की कार्बन सायकल रिलेटेड आहे. यामध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे तर त्याचा पर्सेंटेज किती आहे तर 21% आहे. ओके, मग यातला जो कार्बन डायऑक्साईड आहे तर तो जनरली प्लांट्स ॲब्सॉर्ब करतात, बरोबर, आणि फोटोसिंथेसिस प्रोसेस थ्रू ऑक्सिजन हा इव्हॉल्व. काय सिंपल सायकल आहे या कार्बनचं. पण पहा, द कार्बन डायऑक्साईड इज रिलीज into atmosphere through abiotic process like burning of fuels and wood, forest fire, volcanic activities like that. म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो वेगवेगळ्या प्रोसेस मध्ये रिलीज होतोय, ॲटमॉस्फिअर मध्ये तो सोडला जातोय. कोणत्या कोणत्या प्रोसेस आहेत पहा, त्याच्यामध्ये बर्निंग ऑफ फ्युल्स आहे म्हणजे इंधनाचं बर्निंग आहे, कंबशन आहे किंवा वूड आहे, वूडचं बर्निंग झाल्यावरती सुद्धा कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअर मध्ये रिलीज होतो. शिवाय आणखी कोणत्या प्रोसेस आहेत तर फॉरेस्ट फायर आहे, व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज आहे, बरोबर. म्हणजे जे काही पहा, व्हॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे काय म्हटलं आपण, ज्वालामुखी जिथे निघतो तर या प्रोसेसमध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतो. बट the oxygen is released into the atmosphere by the biotic process of photosynthesis. फक्त ऑक्सिजन जो आहे एकाच प्रोसेसमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतोय आणि ती प्रोसेस म्हणजे कोणती आहे, फोटोसिंथेसिस. म्हणजेच पहा, आपण पाहतो की ऑक्सिजन सिंथेसिसची एकच प्रोसेस आहे, मात्र कार्बन डायऑक्साईड वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये तो ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतोय. म्हणजेच कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो जास्त पर्सेंटेजने आहे ॲज कम्पेअर टू द ऑक्सिजन. मीन्स द इक्विलिब्रियम ऑफ ऑक्सिजन and carbon dioxide gas in the atmosphere is maintained by plants. म्हणजे फक्तच प्लांट हा एकमेव सोर्स असा आहे जो की ॲटमॉस्फिअर मधला कार्बन डायऑक्साईड यूज करतात आणि म्हणूनच त्यांचं जे इक्विलिब्रियम आहे दोन्ही गॅसेसचं मेंटेन करणं हे टोटली कोणावरती डिपेंड आहे तर प्लांट्स वरती. देन थिंक अबाउट इट. पहा, थोडंसं विचार करण्यासारख्या काही क्वेश्चन्स आहेत, आपण पाहूयात. The carbon cycle is very effective in temperate region. Why it is so? आता टेम्परेट रिजन म्हणजे काय पहा, तर अर्थ आहे ही आणि या अर्थचा हा जो मिडल पोर्शन आहे तर तो टेम्परेट रिजन असतो. म्हणजे त्या ठिकाणी जे टेम्परेचर आहे तर ते मॉडरेट असतं, अराउंड 30 to 40 डिग्री सेल्सिअस. आता हे जे टेम्परेचर आहे तर या टेम्परेचरला फोटोसिंथेसिस प्रोसेस ही रेग्युलेट असते म्हणजे व्यवस्थित असते. पण मात्र या टेम्परेचरच्या जर तुम्ही या रिजनच्या अगदी इकडच्या वरच्या साईडला गेलात तर एकतर खूप जास्त कोल्ड कंडिशन असेल किंवा खूप जास्त हॉट कंडिशन असेल. मग या दोन्ही कंडिशनला म्हणजेच खूप जास्त कमी टेम्परेचर असेल तर सुद्धा फोटोसिंथेसिस व्यवस्थित होणार नाही किंवा खूप जास्त हाय टेम्परेचर झालं तरी सुद्धा या प्रोसेसमध्ये फोटोसिंथेसिस त्यावरती अफेक्ट होऊ शकते. मात्र जे टेम्परेट रिजन आहे की ज्या टेम्परेचरला अराउंड 30 to 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असू शकतं, या टेम्परेचरला मात्र फोटोसिंथेसिस इफेक्टिव्ह असतं आणि अशामध्ये कार्बन सायकल आहे इट इज व्हेरी इफेक्टिव्ह इन दॅट रिजन आणि म्हणून या रिजनला कार्बन सायकल जे आहे तर ते इफेक्टिव्ह ठरू शकतं. देन इवन दो द कार्बन कंटेंट ऑन अर्थ इज कॉन्स्टंट, व्हाय इज देअर इज राइज इन टेम्परेचर ड्यू टू द कार्बन डायऑक्साईड. पहा, आपण काय म्हटलं की कार्बन जे कंटेंट आहे तर ते अर्थवरती कॉन्स्टंट आहे, जे की कार्बनचं कंटेंट 21% आहे. पण तरी सुद्धा अर्थचं जे टेम्परेचर आहे तर ते कार्बन डायऑक्साईडमुळे का वाढतंय. पहा, सिंपली आहे. यासाठी महत्वाचा घटक म्हणजे डिफॉरेस्टेशन आहे. डिफॉरेस्टेशन म्हणजे काय, आपण पाहिलं की फक्त प्लांट हा एकमेव सोर्स आहे जो की कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतो. पण कार्बन डायऑक्साईड रिलीज करण्याच्या खूप साऱ्या मेथड्स आहेत, खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज केला जातो, बरोबर. या आपण पाहिले आहेत की फॉरेस्ट फायर असेल, व्हॉल्कॅनिक इरप्शन असेल,
बर्निंग ऑफ फॉसिल फ्यूल असेल एक हे सगळं. पण जर जंगल तोड झाली किंवा डिफॉरेस्टेशन झालं तर जेवढा काही रिलीज झालेला कार्बन डायऑक्साईड आहे तर तो सगळ्याच्या सगळा प्लांट्स यूज करू शकत नाही आणि म्हणून ॲटमॉस्फिअर मधलं कार्बन डायऑक्साईडचं जे कंटेंट आहे ते वाढतं. मग एकदा का कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअर मधला वाढला की जे सन रेज आहेत तर त्या डायरेक्टली या कार्बन डायऑक्साईडमुळं त्या ॲब्सॉर्ब केल्या जातात आणि त्यामुळे जास्त टेम्परेचर वाढतं, त्याचं स्कॅटरिंग होतं पहा. Then third question, identify the relationship between carbon in air and the rise in atmospheric temperature. काय रिलेशन आहे? जर ॲटमॉस्फिअर मधला कार्बन आहे तर त्याचे ते वाढणं आणि टेम्परेचर वाढणं याचं काय रिलेशन आहे? आत्ताच आपण पाहिलं की ॲटमॉस्फिअर मधला कार्बन जर वाढला तर ॲटमॉस्फिअर मधलं टेम्परेचर वाढतं. कारण का जेवढे काही सन रेज आहेत, सोलर लाईट आहे तर ती काय होते या कार्बनमुळे तिचं स्कॅटरिंग होतं आणि त्यामुळे जे ॲटमॉस्फिअर मधलं टेम्परेचर आहे तर ते वाढलं जातं. ओके, इथपर्यंतचा जो भाग आहे तर तो कार्बन सायकल रिलेटेड आहे. आता आपण पहा नेक्स्ट पाहूया, दॅट इज इम्पॉर्टंट सायकल इज ऑक्सिजन सायकल. जसा ॲटमॉस्फिअर मधला कार्बन डायऑक्साईड डायरेक्टली यूज केला जातो तसाच ॲटमॉस्फिअर मधला ऑक्सिजन सुद्धा डायरेक्टली यूज केला जातो. या दोन्ही सायकल अतिशय सिंपल आहेत पहा. This cycle means which cycle? That is the oxygen cycle too includes both the biotic and abiotic factor. That means similar to carbon cycles, oxygen cycle also involve the biotic and abiotic components. Means in the process of oxygen cycle, here plants they can release oxygen and then again animals use that oxygen and again by the process of respiration they release carbon dioxide and this carbon dioxide again used by green plants and they release oxygen. This is the simple oxygen cycle in ecosystem. विद्यार्थी मित्रांनो बघा, जसं की कार्बन सायकल आहे तसंच ऑक्सिजन सायकल मध्ये सुद्धा बायोटिक आणि अबायोटिक कंपोनेंट्स दोन्हीही इन्व्हॉल्व आहेत की ज्याच्यामध्ये ग्रीन प्लांट्स ॲटमॉस्फिअर मधला कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन रिलीज करतात. हाच ऑक्सिजन ॲनिमल घेतात आणि ॲटमॉस्फिअर मध्ये कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि हे सिंपल छोटंसं ऑक्सिजन सायकल इथे आपल्याला बघू शकतो. ओके, तर ॲटमॉस्फिअर मधला कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करणं हा झाला अबायोटिक फॅक्टर. पण प्लांट्स मध्ये तो यूज केला जातो वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये, ते म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्स इथे यूज केलेले हे बायोटिक फॅक्टर असतात आणि म्हणूनच इथे म्हटलंय की या सायकलमध्ये सुद्धा बायोटिक आणि अबायोटिक कंपोनेंट्स आहेत. आता पहा, the oxygen is continuously produced as well as used up in the atmosphere. The oxygen cycle of the biosphere is extremely complex. पहा, जसं की कार्बन आपण पाहिलं की कार्बन हा डायरेक्टली यूज केला जातो तसाच तो प्रोड्यूस सुद्धा केला जातो. मात्र ऑक्सिजन कसं आहे की ऑक्सिजन जेवढा यूज केला जातो त्याच्यापेक्षा कितीतरी कमी पटीनं तर तो तयार केला जातो. पण ऑक्सिजन हा कंबाईन स्टेटमध्ये बघायला मिळतो. म्हणजे ऑक्सिजन जो आहे एकतर तो हायड्रोजन बरोबर कंबाईन झाला तर वॉटर मॉलिक्यूल तयार होतात. ओके, तो जर कार्बन बरोबर कंबाईन झाला तर CO2 मॉलिक्युल्स तयार होतात. बरोबर, इतर मॉलिक्यूल बरोबर सुद्धा तो कंबाईन होतो. जसं की वेगवेगळ्या प्रोसेस आहेत, मेटल बरोबर कंबाईन होतो. म्हणजेच ऑक्सिजन जो आहे तर तो आपल्याला ॲटमॉस्फिअर मध्ये बघायला मिळतो, लिथोस्फिअर बघायला मिळतो आणि हायड्रोस्फिअर मध्ये सुद्धा. आता ॲटमॉस्फिअर मध्ये तो गॅसेस स्वरूपात आहे, हायड्रोस्फिअर मध्ये तो वॉटर फॉर्मेशन मध्ये आहे, कंबाईन फॉर्म मध्ये आहे आणि लिथोस्फिअर मध्ये सुद्धा म्हणजे इनसाइड द अर्थ मध्ये सुद्धा ऑक्सिजन हा प्रेझेंट आहे. नेक्स्ट पहा, the oxygen is released in the process of photosynthesis whereas it is used up in the process like respiration, combustion, decomposition, corrosion and rusting. ऑक्सिजन जरी फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये रिलीज केला गेला असला तरी सुद्धा तो वेगवेगळ्या प्रोसेस मध्ये यूज केला जातो. फक्तच रेस्पिरेशन साठी ऑक्सिजन लागतो का? नक्कीच नाही. आणखी कोणत्या प्रोसेस मध्ये त्याला गरज असते आपल्याला ऑक्सिजनची? तर कंबशन. बघा, प्रत्येक जे फ्युल्स आहेत, जे इंधन आहेत, त्या इंधनाचं जर ज्वलन व्हायचं असेल, करायचं असेल तर त्यासाठी ऑक्सिजन महत्वाचा आहे. एकदा का ऑक्सिजन सप्लाय आपण कमी केला तर त्याचं इनकम्प्लीट बर्निंग होत असतं. नंतर डिकम्पोजिशन. म्हणजे डिकम्पोजिशन कोण करतं? आपल्याला माहिती आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्व्हॉल्व इन डिकम्पोजिशन प्रोसेस. ऑल्सो दिस मायक्रो ऑर्गॅनिझम्स रिक्वायर्ड ऑक्सिजन फॉर द डिकम्पोजिशन. विघटन ही जी प्रोसेस आहे या विघटनासाठी सुद्धा आपल्याला ऑक्सिजनची गरज लागते, कारण विघटन हे मायक्रो ऑर्गॅनिझम करत असतात आणि त्यांना सुद्धा ऑक्सिजनची गरज असते. नेक्स्ट प्रोसेस करोजन. करोजन म्हणजे काय म्हणतो आपण? गंजणे.
मग ज्यावेळी मेटल हे ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळी त्यांचं करोजन होतं, त्यांच्यावरती गंज लागतो. म्हणजेच आयर्न असेल किंवा इतर मेटल आहेत लोखंड वगैरे, तर ते ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं की त्यावरती त्यांचं गंजणं चालू होतं, त्याचं ऑक्साईड फॉर्मेशन होतं. आणि रस्टिंग म्हणजे काय, तर करोजनच्या पुढची प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये जे मेटल्स असतात ज्यांचं रस्टिंग होतं त्याचं स्मॉल पार्टिकल्समध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आणि त्याचे तुकडे तुकडे होतात, त्याला आपण रस्टिंग म्हणतो. म्हणजे पहा, सिम्पली हे जे ऑक्सिजन सायकल आहे यामध्ये आपण काय पाहिलं की इट इन्व्हॉल्व बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर components. Also, this process is simple but it is extremely complex. The oxygen is released in a process of photosynthesis, whereas it is used in several processes like photosynthesis, combustion, decomposition, corrosion and rusting. वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन हा यूज केला जातो. आता पहा, नेक्स्ट, डू यू नो most microorganisms use oxygen for respiration. Such microbes are called aerobes. म्हणजे पहा, जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तर जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑक्सिजन त्यांच्या रेस्पिरेशन प्रोसेससाठी यूज करतात त्यांना आपण एरोब्स म्हणतो. हा सिंपल आहे. आणि जे करत नाहीत त्यांना आपण अनएरोब्स म्हणतो. म्हणजे असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जे त्यांच्या रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजन यूज करतात त्यांना आपण एरोब्स म्हटलं. आणि जे मायक्रो ऑर्गॅनिझम ऑक्सिजन त्यांच्या रेस्पिरेशनसाठी यूज करत नाहीत त्यांना आपण अनएरोब्स म्हटलं. देन ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट. पहा, हे आपल्या रिलेटेड आहे की आपण आपल्या जे फूड इनटेक करतो, जे फूड मटेरियल खात असतो, त्या फूड मटेरियलचं सिंथेसिस करण्यासाठी, त्याचं डायजेशन करण्यासाठी ऑक्सिजन हा महत्त्वाचा घटक आहे. मग ऑक्सिजन काय करतो, तर जे काही फूड मटेरियल इनटेक केलं आहे त्यामध्ये असलेले प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट आहेत तर त्याचं सिंथेसिस करण्याचं महत्त्वाचं काम हे ऑक्सिजनचं असतं. ऑल्सो इट इज यूज इन व्हेरियस केमिकल रिएक्शन्स. वेगवेगळ्या केमिकल रिएक्शन मध्ये सुद्धा ऑक्सिजन यूज केला जातो. शिवाय ओझोन मीन्स O3 इज प्रोड्यूस फ्रॉम ऑक्सिजन थ्रू व्हेरियस ॲटमॉस्फेरिक प्रोसेस. आता O3 आपण काय पाहिलंय, O3 हा ओझोनचा फॉर्म्युला आहे. तो कसा तयार होतो, तर O2 जो आहे ॲटमॉस्फेरिक O2, तो ज्यावेळी एका नेसंट ऑक्सिजनशी कंबाईन होतो. नेसंट ऑक्सिजन म्हणजे काय, तर ऑक्सिजनचा रॅडिकल फॉर्म आहे. याच्याशी कंबाईन झाला की पुन्हा त्याचं ओझोनमध्ये कन्व्हर्जन होते. तर सिंपल केमिकल रिएक्शन आहे की ज्याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन हा इन्व्हॉल्व आहे. म्हणजेच फक्त रेस्पिरेशन या प्रोसेससाठी ऑक्सिजन आपल्याला गरजेचा नाही, तर जे फूड मटेरियल आपण इनटेक करतो, खातो, त्याच्या डायजेशनसाठी सुद्धा त्या वेगवेगळ्या जे मटेरियल आहे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट यांच्या सिंथेसिससाठी सुद्धा आपल्याला ऑक्सिजनची गरज लागते. शिवाय वेगवेगळ्या केमिकल रिएक्शन्स असतील, ओझोन फॉर्मेशन असेल तर यासाठी सुद्धा ऑक्सिजनची गरज असते. शिवाय काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांना सुद्धा ऑक्सिजनची गरज असते. ओके, नाव नेक्स्ट सायकल इज द नायट्रोजन सायकल. पहा, ज्या पद्धतीनं ऑक्सिजन सायकल असेल, कार्बन सायकल असेल की यामध्ये ॲटमॉस्फिअर मधला ऑक्सिजन आणि कार्बन हा डायरेक्टली यूज केला आहे. मात्र ॲटमॉस्फिअर मध्ये जरी हायर पर्सेंटेज मध्ये नायट्रोजन असला, म्हणजे आपल्याला माहिती आहे की नायट्रोजन हा 78% ॲटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट असतो, तरी सुद्धा हा जो नायट्रोजन आहे तर तो डायरेक्टली यूज केला जात नाही. मग तो कसा केला जातो तो आपण पाहूयात. पहा, before it we see some general questions related to the nitrogen cycle. First one, what is meant by nitrogen fixation? पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे की नायट्रोजन फिक्सेशन कशाला म्हणायचं. जसं आपण पाहिलं की नायट्रोजन डायरेक्टली यूज केला जात नाही, त्याच्या वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत, त्यातली फर्स्ट म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन. सो it is a chemical process by which atmospheric nitrogen is converted into organic compounds, especially by certain microorganisms as a part of nitrogen cycle. म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन ही जी प्रोसेस आहे तर ती एक केमिकल प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअर मधला जो नायट्रोजन आहे त्याचं कन्व्हर्जन वेगवेगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये केलं जातं. जसं की नायट्रेट आहे, नायट्राइट आहे, आणि त्याचं कन्व्हर्जन करण्यासाठी काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स गरजेचे असतात. आणि या सगळ्या जे मेथड आहेत यालाच आपण नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतो. द नेक्स्ट क्वेश्चन, विच मायक्रोब्स ब्रिंग अबाउट द प्रोसेस ऑफ नायट्रोजन फिक्सेशन. कोणत्या बॅक्टेरिया गरजेच्या आहेत नायट्रोजन फिक्सेशनसाठी, तर पहा दोन आहेत, ॲझॅक्टोबॅक्टेरियल अँड रायझोबियम. या दोन बॅक्टेरिया ज्या की नायट्रोजन फिक्सेशन करत असतात, विच आर प्रेझेंट इन लेग्युमिनस प्लांट्स. लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे काय, जे कडधान्य आहेत अशा कडधान्याच्या
मध्ये त्यांच्या रूट मध्ये जे रूट नोडल्स असतात, रूट नोडल्स म्हणजे काय तर थोडेसे फोड आल्यासारखं त्या रूट्स वरती स्ट्रक्चर असतं, त्याला आपण रूट नोडल्स म्हणतो आणि त्या रूट्स मध्ये हे नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस होत असते. नंतर पहा, the circulation and cyclic of nitrogen gas into form of different compounds through the various biotic and abiotic process in nature is called nitrogen cycle. Means similar to carbon and nitrogen, the carbon and oxygen cycle, nitrogen cycle also involve some biotic and abiotic factors also. विद्यार्थी मित्रांनो, नायट्रोजन सायकल म्हणजे काय की सर्क्युलेशन ऑफ नायट्रोजन and also recycling of nitrogen. But in that, it also involves some biotic and abiotic factors, which are the different biotic factors or biotic things involved in nitrogen cycles. That is the microorganisms, and abiotic factors like environmental nitrogen. There are different compounds form of nitrogens like that. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण काय पाहिले की नायट्रोजन सायकल मध्ये सुद्धा बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स इन्व्हॉल्व असतात. मग यातले बायोटिक म्हणजेच लिव्हिंग फॅक्टर कोणते, तर बॅक्टेरिया आहेत जे की अजॅक्टोबॅक्टर आणि रायझोबियम या बॅक्टेरिया बायोटिक आहेत जे की नायट्रोजन फिक्सेशन करत असतात. मग अबायोटिक फॅक्टर म्हणजे काय, तर ॲटमॉस्फिअर मधलं नायट्रोजन आहे, त्याचे डिफरंट कॉम्पोनंट्स आहेत. म्हणजेच नायट्रोजन सायकल मध्ये सुद्धा बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत ते सायकल कंप्लीट करण्यासाठी. आता काही इम्पॉर्टंट प्रोसेस आपण नायट्रोजन सायकल संदर्भात पाहूयात. त्यातली फर्स्ट आहे नायट्रोजन फिक्सेशन. सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे ॲटमॉस्फिअर मधला जो नायट्रोजन आहे तर तो नायट्रोजन ऍब्सॉर्ब करणं आणि त्याचं कन्व्हर्जन डिफरंट कंपोनंट्स फॉर्म मध्ये करणं, याला आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. मीन्स द कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन इंटू नायट्रेट्स अँड नायट्रेट्स. नायट्रेट्स मीन्स NO2 अँड नायट्राइट्स मीन्स NO3. हे त्याचे डिफरंट फॉर्म असतात, पहा हे लक्षात ठेवा. Nitrates means NO2 and nitrites means NO3. The two different form of nitrogen. हे नायट्रोजनचे दोन कंपाऊंड फॉर्म आहेत की ज्याचं कन्व्हर्जन करण्यासाठी ॲटमॉस्फिअर मधला नायट्रोजन यूज केला जातो. अँड इंडस्ट्रियल बायोलॉजिकल प्रोसेस, यासाठी वेगवेगळ्या इंडस्ट्रियल बायोलॉजिकल प्रोसेस रिस्पॉन्सिबल आहेत आणि यालाच आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. म्हणजे सिंपली N2 जो आहे, N2 म्हणजे काय, ॲटमॉस्फिअर मधला नायट्रोजन आणि त्याचं कन्व्हर्जन नायट्रेट अँड नायट्राइट मध्ये करणं, याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, नायट्रोजन फिक्सेशन. देन अमोनिफिकेशन मीन्स द रिलीज ऑफ अमोनिया थ्रू द डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम. अमोनिफिकेशन म्हणजे काय, तर वर्ड मध्येच आहे पहा, अमोनिफिकेशन मीन्स अमोनिया रिलीज करणं. मग कोणत्या प्रोसेस मध्ये अमोनिया रिलीज केला जातो, तर जे काही डेड प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत किंवा ॲनिमलचा वेस्ट असेल, एक्सक्रिटा, जो की आपल्या बॉडी मधले जे वेस्ट सबस्टन्सेस आहेत तर ते बाहेर टाकलेले जे आहे तर ते वेस्ट पासून अमोनिया रिलीज केला जातो. याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, अमोनिफिकेशन. आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये हायर पर्सेंटेज नायट्रोजन असतो आणि त्याचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये केलं जातं. Then third is the nitrification, means the conversion of ammonia into again nitrite and then nitrate. हा जो अमोनिया आहे जो की डिकम्पोजिशन झाल्यानंतर जे डेड प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत त्यांचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर किंवा त्यांचा जो एक्सक्रीटा आहे त्यामधून निघालेला जो अमोनिया आहे त्याचं कन्वर्जन परत नायट्राइट आणि नायट्रेट मध्ये करणं, या प्रोसेसला आपण काय म्हणतो, नायट्रिफिकेशन. अँड द लास्ट प्रोसेस इज द डिनायट्रिफिकेशन, मीन्स द कन्वर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड्स इंटू गॅसेस नायट्रोजन. याच्यामध्ये जे नायट्रोजन कंपोनंट्स आहेत, कोणते नायट्रोजन कंपाऊंड, तर नायट्रेट अँड नायट्राइट या कंपाऊंडचं परत ॲटमॉस्फिअर मध्ये ॲटमॉस्फिअरिक जो नायट्रोजन आहे त्या प्रोसेसमध्ये त्याचं कन्वर्जन करणं, त्या फॉर्म मध्ये त्याचं कन्वर्जन करणं, यालाच आपण काय म्हणतो, डिनायट्रिफिकेशन. म्हणजे पहा, सुरुवातीला जो नायट्रोजन ॲटमॉस्फिअर मधला होता त्याचं कन्वर्जन पुन्हा फायनली ॲटमॉस्फिअर मधल्या नायट्रोजन मध्ये झालं. म्हणजेच हे जे आहे तर ते सायक्लिक फॉर्म आहे नायट्रोजनचा, ज्यालाच आपण नायट्रोजन सायकल म्हणतो. आता पहा डिटेल्स प्रोसेस आपण इथे पाहूया की ॲटमॉस्फिअर मधला नायट्रोजन आहे, बरोबर. आता यासाठी आणखी एक प्रोसेस रिस्पॉन्सिबल आहे ती म्हणजे लाइटनिंग. लाइटनिंग म्हणजे काय, विजा. विजा का कडडल्या, विजा पावसाच्या दिवसात ज्या वीज पडतात किंवा विजांचा जो कडकडाट होतो यामध्ये सुद्धा ॲटमॉस्फिअर मधला नायट्रोजनचं डायरेक्ट कन्वर्जन त्याच्या नायट्रेट आणि नायट्राइट फॉर्म मध्ये होत असते. ही एक प्रोसेस आहे. दुसरी म्हणजे काय, तर जे लेग्युमिनस प्लांट्स आहेत त्याच्या रूट थ्रू हे जे ॲटमॉस्फिअर मधला नायट्रोजन आहे तर तो ऍब्सॉर्ब केला जातो आणि त्याचं कन्वर्जन अमोनियामध्ये केलं जातं. नंतर जे अजॅक्टोबॅक्टर आणि रायझोबियम
बॅक्टेरिया आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, ते या अमोनियाचं कन्व्हर्जन नायट्रेट आणि नायट्राइट मध्ये केलं जातं. ओके, अगेन हा नायट्राइट रूट मध्ये ऍब्सॉर्ब केला जातो आणि मग त्यांचं डिनायट्रिफिकेशन होऊन पुन्हा ऍटमॉस्फिअर मधल्या नायट्रोजन मध्ये कन्व्हर्जन त्याचं केलं जातं. ही झाली पहिली मेथड. आता दुसऱ्या मेथड मध्ये काय आहे की ॲनिमल जे आहे, तर प्लांटनं फूड मटेरियल जे तयार केलं आहे ते ॲनिमलने इट केल्यानंतर त्यांचा जो एक्सक्रीट आहे, वेस्ट मटेरियल आहे, त्याच्यामधून अमोनिया बाहेर पडतो. हा अमोनिया आहे तर त्याला नायट्रिफाईंग जे बॅक्टेरिया आहेत, आपण पाहिलेलं आहे आता नायट्रिफाईंग बॅक्टेरिया, त्या काय करतात, त्याचं कन्व्हर्जन नायट्रेट आणि नायट्राइट मध्ये करतात आणि अगेन डिनायट्रिफिकेशन थ्रू याचं प्रोसेस नायट्रोजन म्हणजे ॲटमॉस्फिअर मधल्या नायट्रोजन मध्ये केलं जातं. अशी सिंपल नायट्रोजन सायकल आहे आणि अशा पद्धतीनं आज आपण कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकल ह्या डिटेल्स प्रोसेस पाहिल्या आहेत. व्यवस्थित त्याचा स्टडी करा. ठीक आहे, अशा पद्धतीने हा जो आपला चॅप्टर आहे तर तो इथे संपलेला आहे. आपण थांबूयात. थँक्यू. बाय बाय.